नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करूयात। अगोदरच्या लेक्चरमध्ये सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन फॉर्म्युला डेरिवेशन काय प्रकार असतो हे बघितलं। ते शॉर्टमध्ये रिवाइज करून सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल आपण सॉल्व करूयात। तर बघा, ज्यावेळेस आपण रेजिस्टर एकमेकांना कनेक्ट करतो डायरेक्टली बाय यूजिंग वन वायर, देन दिस कनेक्शन इज नोन ॲज अ सिरीज कनेक्शन ऑर सिरीज कॉम्बिनेशन। तसे जर विचार केला तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला हा रेजिस्टन्स असतो। समजा 3 बल्ब तुम्ही एकमेकांना जोडले बाय यूजिंग वन वायर, म्हणजे एक बल्ब असा जोडला, त्यानंतर त्याच वायरला नेक्स्ट कंटिन्यूमध्ये दुसरा जोडला आणि नंतर तिसरा जोडला, तर हे झालं सिरीज कनेक्शन। हा जरी बल्ब असला तरी याला काही ना काही रेजिस्टन्स असतो। प्रत्येक इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटला रेजिस्टन्स असतो आणि जर तुम्ही असे जोडला तर दिस इज अ सिरीज कनेक्शन। रेजिस्टन्स तेच असतात, फक्त आपण कनेक्ट कसे करतो त्याच्यावर बेस्ड त्यांचा रेजिस्टन्स ठरतो। म्हणजे जर तुम्ही त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर मॅक्झिमम रेजिस्टन्स भेटतो, कारण की सिरीज कनेक्शनचा फॉर्म्युला आहे R1 + R2 + R3। आणि जर तेच रेजिस्टर तुम्ही पॅरललमध्ये जोडले तर तुम्हाला मिनिमम करंट भेटतो। पॅरलल कनेक्शनसाठी आपण फॉर्म्युला यूज करतो 1/Rp = 1/R1 + 1/R2 + 1/R3। सो पॅरलल कनेक्शन रेजिस्टन्स कमी देतं म्हणजे करंट जास्त, सिरीज कनेक्शन गिव मॅक्झिमम रेजिस्टन्स मीन्स करंट मिनिमम। आपण रेजिस्टन्स म्हणजे काय ते बघितलं होतं, प्रॉपर्टी ऑफ मटेरियल विच अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट। मटेरियलची अशी प्रॉपर्टी जी इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोज करते त्याला म्हणायचं रेजिस्टन्स। समजा हे तेच रेजिस्टर आहेत, पहिल्यांदा आपण हे 3 रेजिस्टर सिरीजमध्ये जोडले, नंतर पॅरललमध्ये जोडले, तेच रेजिस्टर आहेत, फक्त आपण कनेक्शन चेंज केले, तर या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम रेजिस्टन्स भेटतो आणि या केसमध्ये मिनिमम रेजिस्टन्स भेटतो। मॅक्झिमम रेजिस्टन्स म्हणजे करंट कमी, मिनिमम रेजिस्टन्स म्हणजे मॅक्झिमम करंट। सो दिस इज अ सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशन। आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा हे 3, 4 आणि हे 5 ओहम आहे, तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स हा सिरीज कनेक्शनमध्ये मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा ऑलवेज ग्रेटर असतो किंवा मोठा असतो। म्हणजे तुमचा जो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये समजा 3 इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहेत, मॅक्झिमम रेजिस्टन्स कोणाचा आहे तर R3चा, तर ह्या R3पेक्षा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू मोठी भेटते। हे इथं एवढं युजफुल नाही आहे, पण इथे हे जास्त युजफुल आहे। बघा इथं काय, समजा तेच रेजिस्टर आपण पॅरललमध्ये जोडलेत, कुठले कुठले 3, 4 अँड 5। सगळ्यात मिनिमम इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स कोणाचा आहे तर R1चा, किती आहे 3 ओहम। तर तुमचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स हा या 3 ओहमपेक्षाही छोटा भेटतो। प्रॉब्लेम सॉल्व करत असताना समजा तुम्हाला डायरेक्ट विचारलं की बाबा पॅरलल कनेक्शन केलेलं आहे आणि इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करा आणि ऑप्शन दिले 3, 4, 5 अँड 2, तर हे 2 आन्सर असू शकतं विदाउट सॉल्विंग अ प्रॉब्लेम। कसं काय, कारण की आपण फक्त एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करतोय, कुठलीही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली नाही आहे इथं, हेही लक्षात घ्या। कारण की आपल्याला माहिती आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल सगळ्यात छोटा रेजिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा कसा असतो, छोटा असतो, म्हणजे 3पेक्षा छोटा आन्सर असणार आहे। सो एकच ऑप्शन आहे 2। अशा पद्धतीनं तुम्ही क्विकली प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात। आपण एक सिरीज पॅरलल कनेक्शनचं डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल बघूयात। आपण फेस्टिवलच्या टायमिंगला, दिवाळीच्या टायमिंगला हाऊस डेकोरेशन करतो। या हाऊस डेकोरेशनसाठी जी बल्ब आपण यूज केलेले असतात तर ते बल्ब एकमेकांना सिरीज कनेक्शनमध्ये जोडलेले असतात। त्याच्यातला एखादा जरी बल्ब फ्यूज झाला म्हणजे डॅमेज झाला, त्याचं फिलामेंट तुटलं, तर त्या पुढचे सगळे बल्ब बंद होतात, कारण की तिथं ते बल्ब एकमेकांना सिरीजमध्ये जोडलेले आहेत आणि सिरीजमध्ये जोडलेले असल्यामुळं
त्यानंतरचा फ्यूज झाल्यानंतरचे जे बल्ब आहेत तेही ग्लो होत नाहीत, कारण सिरीजमध्ये कंटिन्यू करंट फ्लो होत राहतो. आपण ॲमिटरचं एक्झाम्पल घेतलं होतं त्यावेळेस हे बघितलं होतं की जर ॲमिटर काढलं तर परत तो सर्किटचा पाथ आहे तो डिस्कंटिन्युअस होतो आणि करंट फ्लो होत नाही. अगदी तसंच इथं व्हायला लागलं आहे. मग तुम्हाला तो बल्ब रिप्लेस करावा लागतो आणि एक कंटिन्युअस फ्लो त्या बल्बमधून जर होत असेल तरच ते बल्ब ग्लो करतील. हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकतात सिरीज कनेक्शनसाठी. आणि पॅरलल कनेक्शनचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपल्या घरामधलं वायरिंग. आपल्या घरातलं वायरिंग हे पॅरलल कनेक्शनमध्ये केलेलं असतं. समजा तुमचा बल्ब घरामधला फ्यूज झाला तर याचा इफेक्ट फॅनवर किंवा अदर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटवर होत नाही, कारण की हे प्रत्येकजण एकमेकांना पॅरलल कनेक्शनमध्ये जोडलेले असतात आणि आपण बघितलं आहे पॅरललमध्ये व्होल्टेज सेम असतं आणि करंटची ॲडिशन होते. मग अशा पद्धतीनं बल्बला पाहिजे तेवढा करंट विथड्रॉ करता येतो, फॅनला पाहिजे तेवढा करंट विथड्रॉ करता येतो आणि हे सगळे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स अशा पद्धतीने डिझायनिंग करतात की जेणेकरून हे सगळे 220 ते 230 व्होल्टपर्यंत वर्क करू शकतील. आपल्याला माहिती आहे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल एनर्जी ही 220 ते 230 व्होल्टच्या दरम्यान असते. सो घरामधलं कनेक्शन दिस इज एक्झाम्पल ऑफ पॅरलल कनेक्शन. अँड फेस्टिवलच्या टायमिंगचं जे लाईटनिंग आहे किंवा जी लाईटनिंगची जी बल्बची माळ यूज केली जाते दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिरीज कनेक्शन. सिरीज कनेक्शनमध्ये करंट ऑलवेज सेम असतो, पॅरलल कनेक्शनमध्ये करंट डिफरंट असतो. तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर आपण सिरीज आणि पॅरलल कनेक्शनचे काही प्रॉब्लेम सॉल्व करूयात. सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल आपण सॉल्व करूयात. तर बघा सिरीजमध्ये जर जोडलेले असतील रेझिस्टर तर व्हेरी सिम्पल जस्ट ॲडिशन करायची आहे, म्हणून त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल आपण घेतलेलं नाही. पण पॅरलल कॉम्बिनेशनचं एक सिम्पल एक्झाम्पल आपण सॉल्व करूयात. इथं 2 ओहम 2 ओहम 2 ओहम असे 3 रेझिस्टर एकमेकांना पॅरललमध्ये जोडलेले आहेत आणि तुम्हाला यांचे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढा असा क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. तर आपल्याला माहिती आहे जर रेझिस्टर पॅरललमध्ये जोडलेले असतील तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला यूज करायचा 1/RP. RP मीन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, पॅरललमध्ये आहे म्हणून RP लिहिलेला आहे. सो 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ओके, 3च रेझिस्टर आहेत सो 3 रेझिस्टन्स आय टेक. व्हॅल्यू ठेवूयात 1/2 1/2 1/2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ॲडिशन करा. सो 3/2 आणि बरेचसे जण हीच व्हॅल्यू फायनल आन्सर आहे असं कन्सिडर करून एक्झाममध्ये मार्क्स घालवतात. तर बघा 1/RP इज इक्वल्स टू 3/2. इथं रेसिप्रोकेट करायचं आहे तुम्हाला. सो RP इज इक्वल्स टू 2/3 ओहम आणि ही तुमची व्हॅल्यू असेल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सची. तर लक्षात ठेवा इथं रेसिप्रोकेट करून आन्सर लिहायचं आहे. तसंही फिजिक्समध्ये मॅथचा रोल खूप महत्त्वाचा आहे. सायन्समध्ये जर तुम्ही फिजिक्सला किंग कन्सिडर करत असाल तर मॅथ क्वीन आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लिअर द कॉन्सेप्ट ऑफ मॅथ और डू द कॅल्क्युलेशन ऑफ मॅथमॅटिक्स व्हेरी केअरफुली टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ फिजिक्स. जे वेगवेगळे इन्स्टिट्यूट असतात तिथं खूप मोठे मोठे मॅथमॅटिशियन असतात. रिझन एकच असतं की फिजिक्सच्या ज्या क्युरीज आहेत, फिजिक्सचे जे डेरिवेशन येणार आहेत ते मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये येणार आहेत आणि ते सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मॅथची गरज आहे. सो कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तुमचे बेसिक कॅल्क्युलेशन क्लिअर असणं गरजेचं आहे, तरच तुमचा तो प्रॉब्लेम पटकन सॉल्व होऊ शकतो. तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन त्याच्यानंतर पॉवर शिफ्टिंग किंवा पॉईंट शिफ्टिंग असे सिम्पल कॅल्क्युलेशन तुम्ही डे बाय डे प्रॉब्लेम जसं प्रॅक्टिस करत राहाल तसं तुम्हाला ते इझिली जमून जाईल. सो आता आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. सो लेट सी. तर AB मधलं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. हे 3 रेझिस्टर पॅरललमध्ये जोडलेले, ह्याला हा सिरीजमध्ये टाकलेला आहे आणि परत हे 2 रेझिस्टर या 5ला सिरीजमध्ये टाकलेले आहेत. म्हणजे इथं कॉम्बिनेशन केलेलं आहे सिरीज पॅरलल कनेक्शनचं. तर पहिल्यांदा आपण हे 3 हे सॉल्व करून घेऊया. ते पॅरललमध्ये जोडलेलं आहे. सो 1/RP इज इक्वल्स टू 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3. सो दिस विल बी 3/3.
सो युअर आन्सर इज 1 ओहम. तर ह्या पूर्णचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येईल 1 ओहम. आपण ते इथे सॉल्व करून इथं घेऊयात 1 ओहम. त्याच्या पुढती आहे 5 ओहम आणि त्याच्यानंतर इथं आहे 4 ओहम अँड 6 ओहम. तर आपण हे 4 ओहम आणि 6 ओहम पण सॉल्व करून घेऊयात. सो 1/4 + 1/6 आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 6 + 4 अँड 6 × 4 24. साई 24. 6 × 4 24. सो दिस विल बी 10 / 24. तुम्हाला परत हे रेसिप्रोकेट करावं लागेल कारण हे 1/RP भेटलेलं आहे. सो युअर आन्सर इज 24 / 10 म्हणजेच किती आलं 2.4 ओहम. आता बघा हे 1 ओहम, त्याच्यानंतर हे 5 ओहम आणि फायनल आपण आत्ता सॉल्व केलं हे आलेलं आहे 2.4 ओहम. आता हे तिघंही एकमेकांना सिरीजमध्ये दिसत आहेत. सो व्हेरी सिम्पल, जस्ट ॲडिशन केली की तुमचा आन्सर येऊन जाईल. 5 + 1 6 अँड 6 + 2.4. सो युअर आन्सर इज 8.4 ओहम आणि या पूर्ण सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असेल 8.4 ओहम. हे दोन्ही एक्झाम्पल अतिशय सोपे होते. यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल बघूयात. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे, करंट काढायचा आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे आणि 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. हे दोन्ही रेझिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत. लक्षात ठेवा सिरीजमध्ये करंट सेम असतो आणि पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होते. ओके, तर इथे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचं. व्हेरी सिम्पल, सिरीज कनेक्शन आहे. सो आर इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू जस्ट ॲडिशन करा 10 + 5 15 ओहम. म्हणजे तुमचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती आला 15 ओहम. त्यानंतर आपण करंट कॅल्क्युलेट करूया. व्होल्टेज दिलेला आहे, रेझिस्टन्स माहिती आहे आणि ओहम्स लॉ V = IR. करंट काढायचं आहे. आपण फॉर्म्युला कसा घ्यायचा सांगितलेला आहे मी तुम्हाला VIR. सो करंट काढायचा आहे तर V/R. सिरीजमध्ये सगळ्या रेझिस्टरमधून सेम करंट पास होणार आहे. सो I = V/R. आपल्याला V भेटलेला आहे 7.5 व्होल्ट आणि R आहे 15 ओहम. 7.5ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 15 होतं. म्हणजे करंट येईल 1/2 आणि 1/2 म्हणजेच किती 0.4 अँपियर. लक्षात ठेवा करंटचं याचा युनिट असतं अँपियर. आता आपल्याला प्रत्येक पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस किती रेझिस्टर असेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे V1 आणि V2. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सिरीज कनेक्शनमध्ये पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होते. आपल्याला V आणि V2 काढायचं आहे. Vचा रेझिस्टन्स माहिती आहे आणि करंट तर इथून 0.4 एम्पियर जाणार आहे आणि इथून सुद्धा 0.5 एम्पियर जाणार आहे. ही व्हॅल्यू चेंज होणार नाही कारण की सिरीज कनेक्शनमध्ये सगळीकडे करंट हा सेम असतो. तर पहिलं व्होल्टेज काढूयात. ओहम्सला डायरेक्ट यूज करायचं आहे आपल्याला. VIR1 आयची व्हॅल्यू आहे 0.5 आणि R आहे 10. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर पॉईंट शिफ्ट होईल 10×50. आन्सर येईल 5 व्होल्ट. आणि इथं सेकंड रेझिस्टर्समधलं व्होल्टेज काढायचं आहे. सो V2 IR2. परत हे दिलेलं आहे 5 ओहम आणि R2 करंट दिलेला आहे 0.5 आणि R2 आहे 5 ओहम. 5 5 25, 5 5 25 आणि एका डिजिटच्या नंतर पॉईंट आहे म्हणजे 2.5 व्होल्ट एवढं व्होल्टेज या रेझिस्टरमध्ये असेल. बघा 5 + 2.5 टोटल 7.5 व्होल्ट. ओके, सो दिस इज सॉल्युशन ऑफ युअर फर्स्ट क्वेश्चन. या एक्झाम्पलमधलं हा पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन. आता दुसरं बघा. पहिल्यांदा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स विचारलेला आहे. एकच रेझिस्टन्स आहे सो तीच व्हॅल्यू आहे. सो R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 15 ओहम. नंतर काय विचारलेलं आहे तुम्हाला की बाबा इलेक्ट्रिक करंट काढा. करंट काढण्यासाठी परत ओहम्स लॉ V = IR. I = V/R. V किती आहे परत 7.5 आणि R किती दिलेला आहे 15. म्हणजे हे किती येणार 1/2 आणि दिस विल बी 0.5 अँपियर. हेच एक्झाम्पल आहे, फक्त हे इथं ॲड करून दिलेलं आहे. सो बघा नेक्स्ट काय विचारलेलं आहे त्यांनी
पोटेन्शियल डिफरन्स, आता एकच रेजिस्टर आहे तर याच्या अक्रॉसही पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच येईल, तर पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू भेटेल आपल्याला, तरी आपण कॅल्क्युलेट करूयात. VIR, आय आहे 0.5 आणि हे आहे 15 रेजिस्टन्स, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे येईल 7.5 व्होल्ट. ओके, सो दिस इज अ सॉल्युशन ऑफ युअर क्वेश्चन. आता आपण आणखीन एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. या प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, टोटल करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 7.2 ओहम रेजिस्टर, हे 3 सब क्वेश्चन एका क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर आपण पहिल्यांदा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढूयात. हे दोघं एकमेकांना पॅरललमध्ये, पहिल्यांदा पॅरलल कनेक्शन सॉल्व करूयात. 1/8 + 1/12 क्रॉस मल्टिप्लिकेशन, 12 + 8, 12 8 जा 96, हे होणार 20 डिवायडेड बाय 96. हे 1/RP आहे, याला आपल्याला रेसिप्रोकेट करावं लागेल. सो RP, R इक्विव्हॅलंट इथं येईल 96 डिवायडेड बाय 20. आपण पहिल्यांदा 4 ने डिवाइड करूयात. सो 4 2 जा 8, 1 इज रिमेनिंग, 4 4 जा 16 अँड 4 5 जा 20. आता आपण डायरेक्ट भाग देऊयात. 5 4 जा 20, 4 इज रिमेनिंग, पॉईंट दिला, सो दिस विल बी 40. 5 8 जा 40, सो 4.8 ओहम तुमचं याचं इक्विव्हॅलंट येईल 4.8 ओहम. आणि परत हे याला सिरीजमध्ये जोडलेलं आहे, म्हणजे R इक्विव्हॅलंट असेल 4.8 + 7.2 ओहम. सो 2 + 8 10, 1 इज हिअर, पॉईंटला पॉईंट, आणि 8 + 4 12. तर तुमचं R इक्विव्हॅलंट येईल 12 ओहम. तर आपण पहिला क्वेश्चन सॉल्व केला, R इक्विव्हॅलंट इज 12 ओहम. आता टोटल करंट शोधायचा आहे. टोटल रेजिस्टन्स माहिती आहे, टोटल व्होल्टेज माहिती आहे. सो व्हेरी सिम्पल, V इज इक्वल्स टू IR, I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. V किती दिलेला आहे 6, रेजिस्टन्स 12, 1/2, सो वन्स अगेन 0.5 एम्पियर. परत काय विचारलंय त्यांनी, व्होल्टेज विचारलंय याच्या अक्रॉस. आता या दोघांमध्ये व्होल्टेज सेम असेल, पण याच्यामध्ये व्होल्टेज सेम नसणार ना, कारण की हे पॅरलल कनेक्शनमध्ये आहे याला. सो पॅरलल कनेक्शनमध्ये पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन होते. तर बघा आपण आता इथं याच्यातून करंट किती गेलेला आहे, सगळीकडून सेमच जाणार आहे, फक्त इथं डिवाइड होईल या दोघांमध्ये, आणि परत इथं डिवाइड झाला तरी त्याचं रियुनियन होऊन सेमच करंट फ्लो होणार आहे. या वायरमध्ये आणि याच्यामध्ये सेमच असेल. त्याच्यातला करंट किती आहे 0.5 एम्पियर. आता जर तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन केलं तर व्होल्टेज भेटू शकतं बाय युजिंग ओहम्स लॉ. V इज इक्वल्स टू IR, I किती दिलेलं आहे 0.5, रेजिस्टन्स किती आहे 7.2. सो मल्टिप्लिकेशन करूयात. 5 2 जा 10, 1 इज रिमेनिंग, 5 7 जा 35 + 1 36, आणि 2 डिजिटच्या नंतर पॉईंट द्यावा लागेल, कारण इथं एक डिजिट आहे, इथे एक डिजिट आहे. सो युअर व्होल्टेज विल बी 3.6 व्होल्ट अक्रॉस 7.2 ओहम रेजिस्टन्स. सो अशा पद्धतीनं आपण असे खूप सारे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे कुठलंही इलेक्ट्रिकल सर्किट कसं सॉल्व करायचं. तर तोपर्यंत आपण इथंच थांबूयात. थँक्यू.